राम राम मंडळी. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया. तर मला करायची आहे देवपूजा, पण मधूची आणि राजवर्धनची फरमाईश होती की पहिल्यांदा आम्हाला मॅगी बनवून दे आणि मग तुझी कामं कर. मग काय करणार, आता घेतली मॅगी बनवायला. तुम्हाला पण माहिती आहे मुलांच्या पुढं आई काही करू शकत नाही, कारण मुलं खुश तर आई खुश, बरोबर ना. मुलांसाठी काही पण. तर मी आता मॅगी बनवायला घेतली आहे, तुम्हाला दाखवते. हे पा मॅगी. तर आता मॅगी खायला आहे तिघंजण, कारण माझा तर आहे उपवास, त्याच्यामुळं मी काही मॅगी खाणार नाही आहे. तर राजवर्धन, मधू आणि माझा मुलगा प्रेम हे तिघंजण आहेत मॅगी खायला. तर त्यांच्यासाठी मी मॅगी बनवणार आहे. तर मॅगी काही सिम्पल आहे. तुम्ही म्हणाल की काय दाखवते बाबा मॅगी बिगी बनवायला. काही नाही, मी असंच जस्ट व्हिडिओ काढला. मॅगी म्हणजे सिम्पल आहे मॅगी बनवायला, पण माझ्या मुलांना मॅगीमध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं फ्लेवर खूप आवडतं, म्हणून मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडंसं मॅगीमध्ये ॲड करते. तर मी तुम्हाला ते दाखवते. असं काही रेसिपी नाही आहे, नॉर्मल व्हिडिओ आहे त्याच्यामुळं. आणि माझा आहे उपवास, म्हणजे माझी आहे चतुर्थी संकष्टी. तर दूध संपलं होतं, पातेल्यात थोडंसंच दूध होतं. म्हटलं चला त्याच दुधाचा आपल्याला चहा बनवूया, म्हणून माझ्यासाठी पहिल्यांदा चहा ठेवला आहे. आणि चहा मस्त शिजला आहे बघा आता. तर चहा मी पिऊन घेणार आहे आणि नंतर बनवणार आहे माझ्या मुलांसाठी मॅगी. मी माझ्यासाठी चहा घेते आहे. मला चहा गरमागरमच आवडतो, मला थंड झालेला चहा अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा चहा पिणार आहे आणि नंतर बनवणार आहे त्यांच्यासाठी मॅगी. तर या सगळे चहा प्यायला. संकष्टी चतुर्थी कोणाकोणाची आहे, सगळेजण या चहा प्यायला. कारण खिचडी वगैरे काही खात नाही संकष्टीला. मी खाल्ले तर फळं खाते, मग खिचडी वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे. तर या चहा प्यायला. बघा चहा. तर आता मी बनवते मॅगी आणि मी ठेवलं आहे पातेलं आणि त्याच्यामध्ये टाकते पाणी गरम करायला मॅगीसाठी. हे पहा, आता आपण बनवणार आहे मॅगी. मी दुसराही पुडा फोडून घेतलेला आहे. तर हे 2 पुडे मी मॅगीचे बनवणार आहे आणि माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलांची फरमाईश आहे ना, तर पूर्ण करणार. आई आहे तर आईनी मुलांसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आईला देवापेक्षा पण अगोदर मुलं महत्त्वाची असतात आईला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं मुलांसाठी काही पण. तर आता आपलं इथं पाणी गरम झालेलं आहे, तर मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मॅगी. तर मी मॅगीचे असे छोटे छोटे काप करून घेतलेत, म्हणजे तुकडे करून घेतले छोटे छोटे. तर मी आता हे टाकणार आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये. हे बघा, 5 मिनिटात मॅगी तयार होते तुम्ही म्हणाल, पण हे काय दाखवायला लागले. पण मला असंच सहज वाटलं करावा व्हिडिओ. दुसरी काही रेसिपी नव्हती बनवायला, तर चला करावा. आणि मुलांची फरमाईश होती तर ते पण सांगावं, म्हणून मी बनवते. तर हे पाहे असं आणि मसाला टाकायच्या अगोदरच मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे जी हिरवी मिरची कट केली होती ना ती. कारण ते मिरचीचं फ्लेवर आहे ना, ते त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. कारण आपण मॅगीमध्ये तेल वगैरे काही घालत नाही. तर लास्ट कारण तेलात जर आपण फोडणी देतो त्यावेळेस आपण तेलात टाकतो, ती तळून निघते. तर हे अगोदरच टाकायचे, कारण याचं जे थोडंसं तिखट फ्लेवर आहे ते ह्या सगळं पाण्यामध्ये उतरलं पाहिजे, त्या उकळीमध्ये. जी उकळी येते मॅगीला त्याच्यामध्ये, म्हणून अगोदर थोडंसं मिरची टाकून घ्यायची. अशी उकळी आली हे पहा. आणि ते जी मिरची टाकली आहे ना मी, ते फ्लेवर, त्याची जी वास आहे ना, अशी तिखट तिखट अशी ती जे वाफा येतात ना बाहेर याच्यातून, अशी ती तिखट वाफ पण येते त्याच्याबरोबर बाहेर. तुम्ही करून बघा, असं टाका, मग तुम्हाला समजेल. आता हे पहा, त्याच्यात जे पाणी होतं ते आटत आले, कमी होत आले. तर आता त्याच्यामध्ये टाकायचा मॅगी मसाला. हे पुडी जास्त फुटली नाही, वाटीत काढून घ्यायला पाहिजे होता, पण म्हणलं पडेल मग मी वाटी घेतली नाही आणि असं होतं काहीतरी वेगळंच. हे
हे 2 पोळ्या मॅगी मसाला. जेव्हा आपण काही व्हिडिओ वगैरे काढतो ना तेव्हा काही ना काही बिघडल्याशिवाय किंवा काहीतरी झाल्याशिवाय राहतच नाही. हे पहा, आता टाकला मॅगी मसाला. तर तुम्ही म्हणाल की हिरवी मिरची टाकली तर राजवर्धन खाणार आहे, राजवर्धन लहान आहे. तर मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की आमचा राजवर्धन एवढं तिखट खातो, बापरे. एवढ्या लहान वयात 3 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला तिखट आवडतं, खातो तो, आवडतो. पहिला मुलगा बघितला असेल मी 3 वर्षाचा की तो तिखट खातो, आवडतं त्याला तिखट खायला. पाणी थोडंच राहिले. आणि कसं आहे माहिती आहे का, आमच्या घरात चॉईस वेगळी आहे. म्हणजे जर मला मॅगी खायची असेल तर मला ना मॅगीमध्ये मी ते जास्त पाणी टाकते, कारण जे सूप असतं ना मॅगीचं ते असं चमच्यानी पहिला मला खूप आवडतं. म्हणजे त्याची चवच वेगळी आहे त्या सूपची. पण माझ्या मुलाला आणि मधूला ते अजिबात आवडत नाही. त्यांना मॅगी जास्त पाण्याची आवडत नाही, त्यांना कमी पाणी, म्हणजे त्याच्यात पाणी नसेल तरी चालेल अशी आवडते. आणि त्याच्यामुळं मी त्यांना मॅगी बनवली की मी मॅगी खात नाही, माझ्यासाठी मी सेपरेट बनवते. त्याच्यामुळं त्यांची चॉईस वेगळी, माझी वेगळी. मला ते सूप आहा खूपच छान आवडतं मला प्यायला. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. मॅगीचं जे सूप असतं पाणी एक्स्ट्राचं ते कोणाकोणाला आवडतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला तरी भरपूर आवडतं. त्याच्यामुळं पण काय करणार, मुलांची चॉईस वेगळी आहे, त्याच्यामुळं आपली चॉईस मारावी लागते. पण मी त्यावेळेस मॅगी नाही खात. जर मला खायची असेल तर बनवते. पण तुम्हाला माहिती आहे की आई स्वतःसाठी कधी बनवून एकटी खाऊ शकत नाही, कारण एकटीनं मॅगी करून खाणं हे कोणतीच आई करू शकत नाही की बाबा चला मला आता मॅगी खायची इच्छा आहे ना आपण करू, कारण मुलांना खाऊ घातल्याशिवाय आई खातच नाही. त्याच्यामुळं असं कधी होतच नाही की मी माझ्यासाठी सेपरेट बनवून खाते. तर याच्यातलं पाणी पूर्णपणे सगळं गेलेलं आहे. थोडं थोडंसं आहे तर ते पण आटून जाईल. तर तेव्हा आता आपण टाकणार आहे कोथिंबीर. म्हणजे कोथिंबीर मी अशी एकदम कच्ची नाही अशी करणार, म्हणजे थोडी त्याच्यात मिक्स करणार आहे. शिजली गेली पाहिजे 2 मिनटं तरी अजून. बघा आहे का पाणी काय. अशी मॅगी आवडते माझ्या पोरांना. लई नखरे असतात माझ्या मुलाचे मुलीचे, भरपूर नखरे असतात. हे असंच झालं, ते तसंच झालं, हे असंच केले. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टी त्यांच्या नखऱ्याप्रमाणे मला करायला लागतात. ऑलमोस्ट की आता मॅगी आपली तयार आहे. तर बघा ही अशी आहे माझ्या मुलांची फरमाईश, बघू शकता तुम्ही. आहे याच्यामध्ये पाणी काय, हे पहा. ही अशी मॅगी आवडते माझ्या मुलांना. तर आता माझा मुलगा जो सकाळी क्रिकेट खेळायला गेला तो आणखी आला नाही, येईल आता. आलं की लगेच मम्मी तू काय बनवले नाश्त्याला हे चालू होईल. त्याच्यामुळं बनवून ठेवले. आणि आता याच्यातली मी देते मधूला. आता पहिल्यांदा मधूला मॅगी देते खायला, कारण तिची फरमाईश होते ना, तिला देऊन येते मॅगी. मुलगा येईल आता क्रिकेट खेळून तेव्हा त्याला देते. आता मधूला मी मॅगी देते खायला. बसले दोघं वाट बघत. तर तुम्ही म्हणाल की आता ह्याच्यामध्ये 2 चमचे कशासाठी, तर हा जो आहे तो मधूसाठी आणि हा छोटासा चमचा आहे तो आमच्या पिनूसाठी. कारण पिनू मधूने खाल्लेल्या चमच्याने खात नाही. मधू घ्या फरमाईश. पिनू अरे लपून बसलाय, मॅगी खावा. काय घ्या, झालं का. थँक्यू. हां बघा मोबाईल बघत बसली आहे, पण असं नाही की आईला मदत करावी आहे का, सगळं जागेवर पाहिजे. असंच प्रेम राहू दे मम्मी. हो राजवर्धन तुला काय खायचं का मॅगी. नाही माझा उपवास आहे, तूच खाऊन घे. तर चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि बघा मुलांची फरमाईश कशी झाली सांग. ते अशी आवडते बघा ही मधुला, ही मॅगी आवडते मधुला. आणि मला ह्याच्यामध्ये सूप आवडतं जरा पाणी जास्त, आणि हिला हे अशी आवडते पोरांना. माझी मॅगी बनवलेली ह्यांना आवडत नाही जशी मी खाते तशी, त्याच्यामुळे ह्यांच्या मनाप्रमाणे करायला लागतं. आहे ना. छान आहे. सांग कशी आहे युट्यूब फॅमिलीला, फेसबुक खूप छान आहे मॅगी. आणि मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा जा माझ्या मम्मीचे ब्लॉग कसे असतात आणि सपोर्ट करा. थँक्यू. चला श्री स्वामी समर्थ. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.